अ, मागील क्लासमध्ये आपण यशयाची सुरुवात केली या पुस्तकाची आणि त्यामध्ये मग आपण पाहिलं की यशया म्हणजे तारण यहोवाचे आणि आपण त्या लेखकाविषयी शिकलो की हे पुस्तक जे आहे ते स्पष्ट रीतीनं हे घोषित करतं की या पुस्तकाचा लेखक यशया आहे. त्याबद्दल आपण शिकलो. त्यानंतर या पुस्तकामध्ये सिद्धांत आणि भविष्यातील गोष्टी ज्या आहेत त्यावर भर दिला. त्यानंतर आपण प्रोफेसी जो आहे त्या शब्दाबद्दल आपण शिकलो. भविष्यवाणी त्याचा मूळ अर्थ काय आहे आणि शमूएलाच्या अगोदर लोक जे आहेत ते संदेष्टांना काय म्हणायचे. सीर म्हणजे द्रष्टा. आणि आपण त्यानंतर शिकलो की या पुस्तकाचे 2 भाग आहेत. पहिला जो भाग आहे अध्याय 1 ते 39 त्यामध्ये आपल्याला न्यायाबद्दल शिकायला भेटतं. दुसरा जो भाग आहे 40 ते 66 त्यामध्ये आपल्याला सांत्वन याबद्दल शिकायला भेटतं. त्यानंतर आपण मला असं वाटतं की काही ज्या भाग आहेत आपण याचा पण पाहिला होता. काही लोक जे म्हणतात हे पुस्तक जे आहे ते 2 लेखकांनी लिहिलं, तर काही म्हणतात की हे पुस्तक 3 लेखकांनी लिहिलेलं आहे. याबद्दल पुष्कळ मत आहेत, परंतु पवित्र शास्त्र आणि आपण इतिहास ज्यावेळेस पाहतो त्याचे विशेष करून आपण 3 महत्वाचे प्रमाण पाहिले की जे आपल्याला स्पष्ट करतात की हे जे पुस्तक आहे ते यशयानेच लिहिलेलं आहे. यशयाच लेखक आहे. संदेश. येस. हॅलो. हॅलो, सॉरी. येस. त्यानंतर आपण पाहिलं की या पुस्तकामध्ये देवाचं जे नाव वापरण्यात आलेलं आहे देवासाठी, खास करून होली वन ऑफ इस्रायल, इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणून या नावाचा उल्लेख या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि पहिला जो भाग आहे अध्याय 1 ते 39 यामध्ये जवळजवळ हे जे नाव आहे इस्रायलाचा पवित्र प्रभू हे नाव 12 वेळेस आपल्याला आढळतं. आणि त्याचप्रमाणे अध्याय 40 ते 66 मध्ये आपल्याला 14 वेळेस हे नाव आढळतं. आणि का बरं या नावावर भर आपल्याला इथं पाहायला भेटत आहे? कारण हे नाव आपल्याला त्या प्रभूबद्दल मार्गदर्शन करतं, जो प्रभू करार जपणारा आहे, जो विश्वास योग्य आहे, जो कधी न बदलणारा आहे, जो आपल्या अभिवचनांशी विश्वसनीय आहे, जो आपला करार पाळणारा आहे आणि जो सर्वश्रेष्ठ सार्वभौम आहे. त्याच्या सार्वभौम इच्छेने तो त्याचे करार, त्याचे शब्द तो पूर्ण करतो. त्याच्यामध्ये उणिवा काहीच नाहीत. त्याबद्दल आपल्याला हा शब्द थोडक्यात मार्गदर्शन करतो. त्यानंतर 3 प्रमाण आपण पाहिले की या पुस्तकाचा लेखक जो आहे तो यशायाचा आहे. त्यामधील पहिलं प्रमाण म्हणजे यहुदी जी लोक आहेत ते म्हणतात की या पुस्तकाचा लेखक जो आहे तो यशया आहे. त्यानंतर 1947 मध्ये ख्रिस्तपूर्व मृत समुद्राजवळ एका मेंढपाळाला यशया या पुस्तकाची एक गुंडाळी सापडली होती. त्या गुंडाळीवरून सुद्धा हे प्रदर्शित होतं की या पुस्तकाचा जो लेखक आहे तो यशयाच आहे. त्यानंतर तिसरं जे प्रमाण आहे ते म्हणजे यशया जो होता तो यरुशलेम मध्ये राहत होता. आणि आपल्याला त्याबद्दल यशया 8वा अध्याय आणि वचन 18 मध्ये पाहायला भेटतं. ते आपण वाचलेलं आहे मागच्या क्लासमध्ये. तर त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की यशयाने या पुस्तकामध्ये यरुशलेम शहरासाठी कमीत कमी 30 नावे वापरली आहेत. आणि मग हे देखील प्रमाण आहे की या पुस्तकाचा लेखक यशया आहे. ज्या राज्यांपर्यंत त्याची पोहोच होती, तो चांगला सन्मानित व्यक्ती होता, त्याबद्दल आपण शिकलो. कारण तो राजघराण्यातून आलेला होता, तो चांगला सुशिक्षित होता. आणि यहुदी संस्कृतीनुसार आपल्याला पाहायला भेटतं की उज्जिया राजाचा तो नातलग होता. आणि त्यानंतर आपण समोर पाहिलेलं आहे की त्याला 2 मुलं होती. त्यामधील पहिल्या मुलाचं नाव आपल्याला 7वा अध्याय 3 मध्ये पाहायला भेटतं, शहार याशूब म्हणून. आणि 8वा अध्याय वचन 1 मध्ये पाहायला भेटतं त्याच्या दुसऱ्या मुलाचं नाव
मेहर शलाल हशबज म्हणून. अ, 740 मध्ये यशायाने त्याची सेवा सुरू केली ख्रिस्तपूर्व. ज्यावेळेस उज्जिया राजा जो आहे तो मेला, त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर आपल्याला यशायाच्या सेवेची सुरुवात त्याबद्दल शिकायला भेटतं. त्याचे जे सेवा कार्य आहे, त्याच्याविषयी आपल्याला पाहायला भेटतं की त्याची सेवा काय आहे. बोलला इथं नाही रे बाहेर फार बोललो तिला, पण तुला थोडं समजा म्हणून मी आता. त्याचं जे कार्य आहे, यशाचं जे कार्य किंवा त्याचं जे सेवा आहे, ती कशी असणार आहे, त्याच्या सेवेला फळ असणार की नाही, देवाने अगोदरच त्याला सांगितलेलं होतं. वचन अध्याय 6 आणि वचन 9 ते 13 मध्ये की त्याचं सेवा कार्य जे आहे ते फलहीन होतं यशाचं, कारण देवाने अगोदरच ते सांगून ठेवलेलं होतं. आणि यातून पण आपण शिकलो की आपण निराश होऊ नये. जर आपल्या सेवेमध्ये जरी आपल्याला फळ दिसत नसली तरी आपण निराश होऊ नये, कारण देवाने जी दिलेली सेवा आहे ते आपल्याला विश्वासयोग्यतेने पूर्ण करायचे आहे. यशाचं पण कार्य तसंच होतं. कारण लोकांचे हृदय कठीण झालेले होते. 6वा अध्याय वचन 9 ते 13 पाहायला भेटतं. त्यानंतर यशाच्या बायकोविषयी पण आपण पाहिलं की तिला संदेष्टी म्हटलं जातं, कारण तिने संदेष्टासोबत विवाह केलेला होता, म्हणून तिला संदेष्टी म्हणत होते. यशाला शिष्य पण होते, त्याच्याबद्दल आपण 8वा अध्याय आणि वचन 16 मध्ये शिकलो. आणि त्याला राजकीय गोष्टींचं ज्ञान होतं. त्यानंतर आपण पाहिलं की त्याने मनश्शे आणि यहूदा विषयी भविष्यवाण्या पाहिल्या. त्या भविष्यवाण्या त्याने केलेल्या आहेत, घोषित केलेल्या आहेत. तो चांगला ईश्वर वैज्ञानिक होता, तो चांगला थिओलॉजियन होता. आणि ज्यावेळेस आपण या पुस्तकाबद्दल आणखी काही शिकतो तर या पुस्तकाची जी मांडणी आहे, ती मांडणी यातील बराचसा जो भाग आहे तो कवितेच्या रूपाने किंवा कवितेच्या रूपाने लिहिण्यात आलेला आहे, तर काही भाग जो आहे तो संदेश रूपाने लिहिण्यात आलेला आहे. त्याने देवाच्या राज्याविषयी आणि ख्रिस्ताच्या देहधारणा आणि दुःख सहनाविषयी भविष्यवाणी केल्या यशायाने. आणि यशया हे जे पुस्तक आहे याला जुन्या करारातील शुभवर्तमान म्हटलं जातं, कारण यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ख्रिस्ताविषयी शिकायला भेटल. त्यानंतर आपण संदेष्टांच्या ओळखीबद्दल पाहिलं की काही गट आहेत, त्या गटामध्ये संदेष्टे मोडतात. त्यामधील पहिला जो गट आहे त्याला सॉलिटरी प्रॉफिट्स म्हणतात, म्हणजे एकाकी संदेष्टे, ज्याच्याविषयी आपल्याला पाहायला भेटतं. उदाहरणार्थ अब्राहम, मोशे, एलिया. त्यानंतर वर्शिप लीडर्स, त्यामध्ये मरियम, 70 पुढारी, शौल, दावीद. त्यानंतर कोर्ट प्रॉफिट्स म्हणजे राजदरबारी कार्य करणारे जे संदेष्टे होते, आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं की त्या ठिकाणी जाऊन त्यांचे संदेश होते त्या भागामध्ये, त्या ठिकाणी. तर त्यामध्ये मग नाथान आणि गाद उदाहरणार्थ इथे दिलं जात आहे. त्यानंतर प्रीचिंग प्रॉफिट्स म्हणजे जे उपदेश करणारे होते, त्यामध्ये मग अहिजा, त्यानंतर यशया, इर्माया. रायटिंग प्रॉफिट्स त्याबद्दल आपण पाहत असताना मोशे, दावीद, यशया आणि होशे. त्यानंतर आपण पाहिलं की यशया जो आहे तो मनश्शेच्या राज्यामध्ये तो रक्तसाक्षी झाला. त्याचा जो काळ होता सेवेबद्दल आणि त्याच्या मृत्यूबद्दल त्या ठिकाणी या ठिकाणी अंदाजे ती तारीख दिलेली आहे 697 ते 642 ख्रिस्तपूर्व. आणि ज्याविषयी आपल्याला इब्री 11 आणि वचन 37 मार्गदर्शन करतं. यशाला कर्वतीने मधून कापलं अशी संस्कृती सांगतं. त्यानंतर काही महत्वाच्या तारखा आज आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिलं जे आहे, जेणेकरून आपल्याला ही जी पुस्तकं आहेत जुना करार ती समजण्यासाठी सहाय्य होतं. आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या तारखा आहेत या का दिल्या जातात किंवा या राजांची नावं का दिली जातात, हे आपल्याला हे प्रमाणित करतात की ही जी वचनं किंवा ही जी पुस्तकं आहेत यामध्ये होऊन गेलेल्या घटना आणि सर्व जे काय आहे ते सत्य आहे. इतिहास त्यांचा पुरावा देत आहे. कारण या राजांच्या सर्व ज्या माहिती आहे ते तुम्हाला इतिहासामध्ये भेटेल. त्यामधील पहिलं जी तारीख आहे ती म्हणजे 745 ख्रिस्तपूर्व मध्ये तिलगत पिल्सर तिसरा जो आहे त्याने अश्शूर मध्ये त्याच्या राज्याची सुरुवात झाली.
त्यानंतर उज्जिया जो होता यहूदाचा राजा त्याचा जो मृत्यू आहे तो 740 मध्ये झाला. आणि याच काळामध्ये यशियाच्या सेवेची सुरुवात आपल्याला पाहायला भेटते इतिहासानुसार. त्यानंतर तिसरं आपल्याला आहाजाविषयी शिकायला भेटतं, जो यहूदाचा राजा होता, ज्याच्या राज्याची सुरुवात 735 ख्रिस्तपूर्व मध्ये झाली. आणि याच्या सोबतच आणखी जे दुसरे राजे होते इतर ठिकाणी कार्य करणारे, त्यामधील योथाम आणि पेकह, हे इस्रायलचा राजा पेकह होता, आणि आरामाचा राजा जो होता रसीन, तो याच काळामध्ये ते राज्य करत होते दुसऱ्या राष्ट्रांवर. त्यानंतर 733 ते 32 ख्रिस्तपूर्व मध्ये तिलगत पिल्सर जो आहे त्याने आराम आणि इस्रायलवर चढाई केली. त्याबद्दल आपल्याला इतिहास शिकवतं. 732 ख्रिस्तपूर्व मध्ये रसीन जो होता, आरामाचा हा राजा होता, आणि योथाम जो होता यांचा मृत्यू, याच्याबद्दल आपल्याला 732 हा काळ मार्गदर्शन करतो. 727 ख्रिस्तपूर्व मध्ये तिलगत पिल्सर जो आहे त्याचा मृत्यू झाला. 722 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की इस्रायल जो होता, शोम्रोनाचा पाडाव म्हणजे उत्तरेकडील जो भाग आहे, इस्रायल शल्मोनाच्या मृत्यूनंतर जे एक इस्रायल राष्ट्र होतं त्यामध्ये काय झाली, दुफळी निर्माण झाली. आणि ते जे राष्ट्र आहे, एक दक्षिणेकडला भाग म्हणण्यात आला आणि उत्तरेकडील भाग म्हणण्यात आलं. आणि उत्तरेकडील जो भाग होता त्याला इस्रायल म्हणण्यात आला, आणि दक्षिणेकडील जो भाग होता त्याला यहूदा राष्ट्र म्हणण्यात आलं. तर इथं दुसरं नाव त्याला शोम्रोन सुद्धा म्हटलेलं आहे. तर 722 मध्ये अश्शूरच्या अधिपत्याखाली हे जे उत्तरेकडील भाग होता इस्रायल, त्याला पाडाव करून नेण्यात आलं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की त्याच काळामध्ये शल्मनेसर नावाचा जो राजा होता, पाचवा, त्याचा मृत्यूबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. त्यानंतर 715 BC मध्ये, ख्रिस्तपूर्व 715 मध्ये आहाजाचा मृत्यू आणि हिजकियाच्या राज्याची सुरुवात आपल्याला शिकायला भेटतं. आणि त्यानंतर 711 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सॅरगो नावाचा जो एक राजा होता, एक सम्राट होता, त्याचा अष्टोदवर आक्रमण आणि आशोर मध्ये त्याचं पुन्हा येणं. त्यानंतर 697 ख्रिस्तपूर्व मध्ये यहूदाचा जो राजा होता मनश्शे, त्याच्या राज्याची सुरुवात तुम्हाला पाहायला भेटेल. हा मनश्शे कुणाचा मुलगा होता बरं? तर हिजकियाचा. कोणत्या काळामध्ये हा झालेला होता? तर आपल्याला पाहायला भेटतं की हिजकियाला जे 15 वर्ष त्याला वाढून भेटले त्याच्या जीवनासाठी, त्या 15 वर्षाच्या काळामध्ये झाला. आणि हा इतका क्रूर आणि भयंकर असा राजा होऊन गेला, ज्याने त्याच्या देवाच्या प्रिय लेकरांचा संदेष्टांचा भयंकर रीतीने छळ केला. आणि याच्याच कारकिर्दीमध्ये यशायाला जो आहे करवतीने मधोमध चिरण्यात आलं. त्याचा शिरच्छेद त्याचा तो रक्तसाक्षी झाला. त्यानंतर 689 मध्ये ख्रिस्तपूर्व आशूरचा जो राजा आहे सन्नेरीब, याच्याविषयी सुद्धा तुम्ही यशायाच्या पुस्तकामध्ये शिकणार आहात समोर. याने बाबेलला पराजित केलं. आणि 686 ख्रिस्तपूर्व मध्ये हिजकिया राजाच्या मृत्यूबद्दल आपल्याला शिकायला भेटल. त्यानंतर अध्याय 1 ते 39 हा जो पहिला भाग आहे, आपण अगोदर पण पाहिलेला आहे, पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे की हा पहिला भाग आपल्याला न्यायाबद्दल मार्गदर्शन करणार. आपल्याला पहिल्या भागामध्ये पाहायला भेटतं. त्यानंतर आपल्याला यातून काय शिकायला भेटतं, आणखी शांतीच्या अगोदर न्याय होणं गरजेचं आहे.
आणि परमेश्वराचा हस्तक्षेप हा या पहिल्या भागाचा उद्देश आहे. अध्याय 1 ते 39. त्यानंतर अध्याय 40 ते 66 हा दुसरा भाग आहे. जो भाग आपल्याला सांत्वनाविषयी मार्गदर्शन करणार आहे. जरी इथं देव न्याय करत आहे तरी सुद्धा देव त्याच्या लोकांना पण देत आहे या भागामध्ये. आणि त्या सांत्वनाविषयी आपण येणाऱ्या क्लासमध्ये शिकणार आहोत. परंतु या ठिकाणी आपण 53वा अध्याय जो आहे त्याबद्दल विचार करणार आहोत. विशेष करून 53वा अध्याय जो आहे तो आपल्याला ख्रिस्ताला यहोवाचा सेवक म्हणून तो प्रगट करतो. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हा अध्याय जो आहे तो आपल्याला हे प्रदर्शित करतं की तो सार्वभौम सेनाधीश अतिउच्च आहे तरी सुद्धा तो दिनांवर दया करणारा आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ, ख्रिस्ताचं ते महान कार्य त्याकडे लक्ष वेधून घेणारा हा अध्याय आहे 53वा. त्यानंतर या पुस्तकाविषयी विचार करत असताना या पुस्तकामध्ये ख्रिस्ताविषयी कमीत कमी 22 भविष्यवाण्या करण्यात आलेल्या आहेत. ख्रिस्ताचं पहिलं आगमन, ख्रिस्ताचं वधस्तंभावरील कार्य, ख्रिस्ताचं स्वर्गारोहण, ख्रिस्ताचं स्वर्गातील स्थिती आणि त्याचं पुन्हा महान वैभवाने येणं याबद्दल आपल्याला या पुस्तकामध्ये कमीत कमी 22 भविष्यवाण्या पाहायला भेटतील. त्यानंतर आपण या पुस्तकाबद्दल विचार करत असताना यशाया त्याचा अध्याय 6 जो आहे त्यामध्ये आपल्याला देवाचं सार्वभौमत्व शिकायला भेटतं. आणि ज्यावेळेस आपण क्रमवार पाहिला या अध्यायाचा यशायाच्या पुस्तकाचा, तर हा जो अध्याय आहे क्रमवार रीतीने, तर हा 6वा अध्याय जो आहे तो पहिल्या अध्यायाच्या जागेवर पाहिजे होता. कारण इथूनच यशायाला पाचारण आहे आणि सुरुवात आहे. तर हा अध्याय जो आहे तो 1 नंबर म्हणजे पहिल्या अध्यायाच्या जागेवर पाहिजे होता. परंतु त्या ठिकाणी तो आहे तरी आपण त्याच ठिकाणी त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि विशेष करून 6वा अध्याय आणि वचन 1 मध्ये आपल्याला पाहायला भेटते की उज्जिया राजाच्या मृत्यूनंतर यशायाने सेवा सुरू केली. आणि त्या ठिकाणी आपल्याला आणखी जो दृष्टांत यशायाने पाहिलेला आहे त्यातून पाहायला भेटतं की देवाचं जे सिंहासन आहे ते सत्ता आणि कृपेचं सिंहासन आहे त्याबद्दल आपण पाहत आहोत. कारण यशाया ज्यावेळेस ते चित्र पाहत आहे त्यावेळेस तो म्हणतोय की मी अशुद्ध ओठांचा आहे, मी अशुद्ध आहे. तो अशा प्रकारे बोलत आहे. आणि तो स्वतः तो काय करतो, परमेश्वरासमोर तो उपडा पडत आहे. तर मग या ठिकाणी तरी सुद्धा देवबाप त्याच्यावर दया आणि कृपा करत आहे आणि त्याला तो उभं करत आहे त्याच्या सामर्थ्याने. तर नक्कीच इथं देवाची सत्ता, महान सत्ता आणि त्याची कृपा आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर अध्याय 28 जो आहे यशायाचा, वचन 13 ते 14 मध्ये तुम्हाला पाहायला भेटल की त्या ठिकाणी काही लोक जे होते ते हेटाळणी करणारे होते. त्या संदेश त्यांचं न ऐकणारे असे सुद्धा पुष्कळ असे लोक होते त्या भागामध्ये. आणि यशायाला देवाने अगोदरच हे सांगून ठेवलेलं होतं की तुझ्या कार्यामध्ये, तुझं जे कार्य आहे सेवा कार्य, ते फलहीन असणार आहे. कारण त्या लोकांची मनं कठीण करणारा मीच आहे. त्यानेच ते सांगितलेलं होतं. आणि फारोचं पण आपल्याला पाहायला भेटतं मिस्र देशामध्ये असताना त्यानेच मन कठीण केलं. का बरं देवबापाने ते मन कठीण केलं? कारण त्याचं साम्राज्य, त्याची महानता सुद्धा आपण त्यातून जाणून चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील. ह्याच तो हेटाळणी करणाऱ्यांनो, यरूशलेम येथील ह्या लोकांचे अधिपती हो, परमेश्वराचा संदेश ऐका. तर आपल्याला पाहायला भेटतं की देवाने अगोदरच यशायाला याबद्दल सांगितलेलं होतं, ज्याविषयी आपल्याला 6वा अध्याय मार्गदर्शन करतं. आणि इथं आपल्याला तेच पाहायला भेटत आहे की त्यामध्ये लोक जे आहेत ते यशायाची टिंगल उडवणारे होते, त्याची हेटाळणी करणारे होते.
आणि तरी सुद्धा यशायाने त्याचं कार्य थांबवलेलं नाही. तर यातून सेवकांसाठी सुद्धा चांगला धडा आहे की आपल्या सेवा कार्यामध्ये आपण समोर जात असताना आपल्याला सर्व स्थितीमध्ये स्थिरतेने समोर जाणं गरजेचं आहे. आपल्या सेवेमध्ये आपल्याला कदाचित असं दिसेल की अरे माझ्या सेवेमध्ये मला यश दिसत नाहीये, परंतु ते यश देणारा, सेवा फलहीन करणारा आणि त्याला फळ आणणारा तो देवच आहे. आणि देवाने ती अनमोल सेवा दिलेली आहे, म्हणून त्याकडे पाहून विश्वास योग्यतेने आपल्याला ती सेवा पुढे घेऊन जायची. त्याच्याशी आपल्याला विश्वसनीय राहायचं आहे. तर यशायाने तेच केलं. म्हणून प्रत्येक सेवकासाठी हा एक धडा आहे की आपण त्या प्रकारे समजून घ्यावं. त्यानंतर अध्याय 6 आणि वचन 9 ते 10 ज्यावेळेस आपण वाचतो, अध्याय 6 यशया अध्याय 6 आणि वचन 9 ते 10. तो म्हणाला, जा ह्या लोकांना सांग की ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा पण जाणू नका. ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून माझ्याकडे वळून सुधारू नये, म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधीर कर व त्यांचे डोळे चिपडे कर. हे जे वचन आहेत, हे दोन्ही वचन आपल्याला देवाच्या, जर आपण बारकाईने हा दृष्टांत जर पाहिला, तर हा जो दृष्टांत आहे आणि विशेष करून हे दोन वचन आहेत, ते आपल्याला देवाच्या त्या राज्याच्या घटकाविषयी मार्गदर्शन करतं की त्याचं राज्य कसं आहे, ते पावित्र्याने युक्त असं आहे. त्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्याकडून ती मिळणारी प्रेरणा आहे, नीतिमत्वाने भरलेलं ते आहे, ते कृतिशील आहे, ते न्याय्य आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला या भागामध्ये शिकायला भेटतं. आणि विशेष करून यशाचं जे पुस्तक आहे, यामध्ये आपल्याला देवाच्या पवित्रतेवर भर देताना आपल्याला पाहायला भेटत आहे. या पुस्तकावर देवाच्या पवित्रतेवर भर देण्यात आलेला आहे. आणि यातून आपल्याला हे शिकायला भेटतं की परमेश्वर शुद्ध आहे, तो पवित्र आहे. तर पृथ्वी अशुद्ध आहे, ती अपवित्र आहे. देव सर्व आहे, ती पडलेली आहे. आणि हे आपल्याला पहिले जे अध्याय आहेत त्यातून आपल्याला शिकायला भेटतं. त्यानंतर या अध्यायामध्ये आपण ज्यावेळेस यशाचं पुस्तक अभ्यासतो, तर आपल्याला या पुस्तकामधून खास करून या 3 प्रगटीकरणाविषयी सुद्धा शिकायला भेटल. त्यामधील पहिलं जे प्रगटीकरण आहे त्याला सामान्य प्रगटीकरण म्हटलेलं आहे. देवाने मनुष्याला दिलेलं प्रगटीकरण. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण जुना करार बारकाईने पाहतो, तर आपल्याला हे पाहायला भेटतं देवाविषयी की त्याला आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या चातुर्याने, स्वतःच्या कृत्याने कधीच समजू शकत नाही. कारण तो असीमित आहे, त्याची बुद्धी असीमित आहे. तो अदृश्य, तो सामर्थ्य प्रभू आहे. परंतु तरी देखील तो इतका महान असताना सुद्धा त्याने काय केलं, त्याच्या निर्मितीला तो काय करत आहे, स्वतःच प्रगटीकरण देत आहे, स्वतःच ओळख देत आहे. कशा प्रकारे त्याने ती ओळख दिली? सगळ्यात पहिलं जे प्रगटीकरण आहे त्याला सामान्य प्रगटीकरण म्हणतात. जे आपल्याला पाहायला भेटतं की जी त्याची निर्मिती आहे, त्या निर्मितीतून हे ज्ञात होतं की तो निर्माणकर्ता आहे कोणीतरी, जो सर्वश्रेष्ठ आहे. हे पहिलं प्रगटीकरण आहे, जे देवाची साक्ष प्रगट करतं की तो अस्तित्वात आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, तो सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता प्रभू आहे. आणि म्हणून आपल्याला त्याविषयी आणखी स्तोत्र 19 देखील मार्गदर्शन करतं. स्तोत्र 19 काय मार्गदर्शन करतं आपण पाहूया. स्तोत्र संहिता 19 त्यामधील वचन 1 आणि 2. आकाश देवाचा महिमा वर्णित, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवित. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करतं. विशेष करून हे जे पहिलं वचन आहे, आकाश देवाचा महिमा वर्णित, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवित. हे जे वचन आहे ते आपल्याला हे स्पष्ट करत आहे की जी निर्मिती आहे ती देवाचं गौरव, त्या महान प्रभूचं गौरव प्रगट करत आहे, त्याचं ऐश्वर्य प्रगट करत आहे. आणि हे याला सर्वसामान्य
प्रगटीकरण म्हटलेलं आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की निर्मितीद्वारे आपण पाहतो की देव आहे. कारण हे आपोआप झालेलं नाही. विज्ञान ज्या प्रकारे म्हणतं की अचानक काहीतरी स्फोट झाला आणि मग झालं. मनुष्याच्या निर्मितीबद्दल विज्ञान म्हणतं की अगोदर ते अ, अ, जे अणुरेणूंपासून नंतर त्याच्यामध्ये मग प्रगती होत गेली. मग ते जे अणुरेणू जे आहेत त्याच्यामध्ये प्रगती झाल्यानंतर त्याचा मासा तयार झाला. माशानंतर मग बेडूक, बेडकानंतर मग डार्विनचा जो सिद्धांत आहे तो येतो. तो म्हणजे काय? मग माकड, वानर आणि वानरापासून मग मनुष्य. परंतु बायबल तशा प्रकारे शिकवत नाही. बायबल शिकवतं की देवाने मनुष्याला मातीपासून घडवलं आणि ही जी निर्मिती आहे ती पूर्णपणे त्या महान सामर्थ्य देवाचं गौरव, त्याचं साम्राज्य आणि त्याचं अस्तित्व प्रगट करते. त्यानंतर दुसरं जे प्रगटीकरण आहे ते अधिक स्पष्ट रीतीने त्या जिवंत देवाला प्रगट करतं आणि ते म्हणजे पवित्र शास्त्र, ज्याला विशेष प्रगटीकरण म्हटलेलं आहे. जे स्वतः त्याच्या मुखातील शब्द आहे ज्याविषयी आपल्याला पाहायला भेटतं मत्ते 4:4 मध्ये अनुवाद मध्ये सुद्धा. कारण मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर त्याच्या मुखातील निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. त्यानंतर आपल्याला पहिले दुसरे तिमोथेमध्ये सुद्धा 3ऱ्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं की प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे. पहिल्या पेत्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की हे जे संदेश आहेत ते देवापासून आलेले आहेत. तर याची प्रेरणा पवित्र शास्त्राच्या मागे देव अधिकाराने उभा आहे. याचा लेखक स्वतः देव आहे आणि त्याने लिखित स्वरूपात त्याच्या लोकांना कळेल अशा भाषेमध्ये स्वतःच प्रगटीकरण दिलेलं आहे. आणि याला विशेष प्रगटीकरण म्हटलंय कारण यामध्ये देवबाप अधिक जवळीक रीतीने त्याच्या प्रिय लेकरांना त्याच्याविषयीची ओळख देतो त्याच्या लेखी स्वरूपात. आणि हे समजण्यासाठी देवबाप त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्या लोकांच्या जीवनामध्ये काय करतो, कार्य करतो, त्याचे आंतरिक नेत्र तो उघडतो, त्यांना तो प्रकाशित करतो. आणि तिसरं जे प्रगटीकरण आहे आपल्याला ते सर्व शिवाय पर्यायच नाही. जो या सर्व प्रगटीकरणापेक्षा महान आहे, जो जीवन देणार आहे, ज्याने स्वतः त्या स्वर्गीय देवाला प्रगट केलं, जो स्वतः सर्वश्रेष्ठ देव, सार्वकालिक प्रभू, जो सर्वश्रेष्ठतेमध्ये विराजमान होता, जो सर्व सामर्थ्य प्रभू, तो आपल्याकरिता देहधारी झाला यासाठी की आपल्या बदली त्याने त्या वधस्तंभावर आपला प्राण द्यावा, मृत्यू पावा आणि 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित होऊन आपल्याला ते सार्वकालिक जीवन हे वतन द्यावं. तर हे सर्वश्रेष्ठ प्रगटीकरण आहे जे देवाने स्वतः त्याच्या प्रिय पुत्राद्वारे दिलेलं आहे. तर हे तिन्ही प्रगटीकरणाविषयी आपल्याला यशाचं पुस्तक मार्गदर्शन करत आहे. तर ह्या गोष्टी आज आपण इथे शिकलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की देवाच्या नावाविषयी आपण पाहिलं. त्यानंतर 3 पुरावे आपण पाहिले यशया लेखकाविषयी. त्यानंतर आपण पाहिलं की यशाबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर संदेष्टांविषयी आपण विचार केला. त्यानंतर आपण काही तारखा ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी काही जो भाग आहे, काही जे अध्याय आहेत त्याविषयी पण आपण थोडक्यामध्ये विचार केलेला आहे. आणि शेवटी आपण या प्रगटीकरणाविषयी विचार केला. का बरं हे लक्षात घेणं गरजेचं आहे? कारण आपल्याला यातून देवाची महानता पाहायला भेटते. यशायाचं पुस्तक त्या महान सामर्थ्य प्रभूचं अतिउच्च पण प्रगट करतं, म्हणून त्याच्याच हाती आपल्याला नित्य पडणं गरजेचं आहे. येणाऱ्या क्लासमध्ये आपण वर्स बाय वर्स प्रत्येक अध्यायाचा उलगडा आपण पाहणार आहोत. हा या पुस्तकाचा परिचय होता. आतापर्यंत आपण परिचयामध्येच होतो. तर आपण येणाऱ्या क्लासमध्ये आपण समोर जाणार आहोत आणि आणखी आपण याचा उलगडा थोडक्यामध्ये पाहणार आहे. देवबाप आपल्या सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो.